जुलैला घेतलं होतं आपण. काय घेतलेलं? 2022-23 आज संडे आहे आणि आता वाजले 12 आणि आमचं काम चाललं आहे साफसफाईचं. एक कबडमधला एक ड्रॉवर आहे तो साफ करतोय आणि त्याच्यामध्ये मला सापडलं आहे माझं कॉलेजमध्ये असतानाचं पॉकेट. त्याच्यामध्ये काय काय बघूया आपण. दाखव ना जरा, दाखव जरा जुन्या वस्तू. आणि हे बघ ग्रीटिंग कार्ड मला कोणी दिलेलं. हे फोटो आहेत. हे चॉकलेट मला माझ्या फ्रेंडने दिलेलं होतं, आम्ही अजून ठेवलंय. चिठ्ठी एक आहे. लव्ह लेटर काय बघ. हे ब्लॅक अँड व्हाईट फोटो. हे चिठ्ठी कसली आहे? हे माझं जन्माचं तेव्हाच भटजीने दिलेलं बघ. सामान ठेवले, आईने मला दिलेलं, मी ठेवलंय. ही मी आहे. 200 रुपये फाटायला आले. येऊ दे, फाटू देत किती पैसे. फोटो दाखवतो. हे माझ्या फ्रेंड्स आहेत. पप्पांचा फोटो कसा झाला आहे. ही माझी फ्रेंड आहे. हा आमची फॅमिली फोटो आहे. हा माझ्या स्कूलमधला फोटो आहे. छान दिसतं ना स्कूलमध्ये ना. हे काय आहे रे? टॅबलेटचं कुठलं तरी आहे. आणि हे आहे मला बड्डेला दिलेलं कार्ड. रेश्मा सुप्रिया. ते काय बघतोय? समत आता आलेला आहे खेळून आणि विचारते कोणी खाल्लंय. कोणी खाल्लं? ते पप्पांनी खाल्लं. आता कोण आहे ती? मी नाही, ती माऊ आहे. आणि ही कोण आहे बाळा? हे कोण आहे बघ? मी आहे. आणि ही कोण आहे? मावशी. ही कोण आहे बघ? ह्यात कोण कोण आहे बघ? हे कोण आहे? मामा. फाड नको. अजून हे कोण आहे बघ? तेवढाच तुला कॅमेराच रोज घेऊन बसतो कॅमेरा. हे एक पॉकेट आहे जेव्हा आमचं लग्न फिक्स झालेलं आणि त्यानंतर जो फर्स्ट व्हॅलेंटाईन डे आलेला तेव्हा मला दिले बाबूने. कितीला घेतलेलास रे? 700ला काहीतरी घेतलेलास. ते खराब झालं. आता काय बघूया. वोटिंग कार्ड रिकामी झाले पॉकेट. काय ते वाला लावायचं. आता हे काय म्हटलं? फोटो. अजून होते ना फोटो आम्ही काढलेले ते नवरी साडीचे. दाखव दाखव. मी कुठले दाखव. तू कुठे आहेस? तू कुठे गेलेलास? मी 4 आहे. कुठे 4? बघ केवढा पप्पा कचरा करतायत बघ. हे आहेत माझे फॉलिकल स्टडीचे रिपोर्ट. 2019 मध्ये मी केलेली फॉलिकल स्टडी. त्याचे हे रिपोर्ट आहेत सोनोग्राफीचे. अजून जपून ठेवलेले आहेत. आज टाईम भेटला सगळं काढायला. मला जपून ठेवायची सवय आहे आणि ह्याला सगळं फाडून टाकायची सवय आहे. हे आहेत समजचे पेन्सिल. आहे ना तुझं इलेक्शन कार्ड? कशाला हवं? तू आहेत ना वोटिंग. कशाला पाहिजे कार्ड? आणि हे बाबा होणार, आई होणार. गॅस बुक करायचा आहे. काय नाही करायचं. आता वर्कर आलेले आहेत किचनमध्ये. मला काडाप्पा लादीची मांडणी बनवायची त्यासाठी आणि बाबू त्यांना हेल्प करतोय आणि किचनचं काम करणार आहेत. आज खूप दिवसापासून होतं ते काम पेंडिंग पडलेलं. आज त्याला मुहूर्त लागला आहे. संडे पण होता, म्हटलं चला करूया. ते आज काम करून घेतोय.
हे बघा थोडं चालू झालं त्यांचं काम आता आणि खूप म्हणजे खूप डस्ट येते त्याच्यात। ही बघा अशी आमची मांडणी रेडी झालेली आहे। आता पसारा आवरायचा आहे की धूळ धूळ झाली सगळी घरात। इकडे इकडे काल खूप लेट झाला काम आवरायला, मग ट्रॉली वगैरे काही साफ करता आलं नाही। मग आता हे सगळं ट्रॉली वगैरे साफ चाललेलं आहे काम, सगळं पसारा पडलं तसंच, सगळे भांडे धुवायचे आहेत। मी आता ट्रॉली साफ करते आणि हे A1 लिक्विड आहे, ट्रॉली क्लीन करण्यासाठी येतं, तेच मी यूज करते। आणि ट्रॉली चांगली राहते, गंज पण येत नाही आणि चमक मारते त्याने। ही एक ट्रॉली झालेली आहे साफ करून, आता ही दुसरी चालू आहे। ह्याला एवढी काही गरज नाही साफ करण्याची, पण एक केलेलं आहे। हे भांडे सगळे धुवायचे आहेत, सुकत ठेवायचे आहेत। आपण जर ओले भांडे ठेवले ट्रॉलीमध्ये त्याचं पाणी पडतं आणि त्याला छोटासा गंज मारल्यासारखं होतं, त्यामुळे भांडे धुवून सुकवून ते पुसून ठेवावं लागतात ट्रॉलीमध्ये। आणि समज खाली गेलं आहे त्यामुळे चाललं काम। तो आला की काय करायला देणार नाही, सगळं बोलतो मीच करतो, पटापट आवरते लवकर लवकर। हे बघा सगळं आतपर्यंत मी क्लीन केले, हात पोचतो जातो। ट्रॉली काढायला इझी आहे, पण ते मी नाही काढत, मिस्टर काढतात, ते नाही येतात घरी, त्यामुळे माझं मीच असंच पुसते सगळं। ते असले की ट्रॉली काढून देतात, मग इझी पडतं काढायला, सगळं साफ करायला। ते नाही आहे। हां हां आले आले, आला समर्थ तुमचं खेळून। समर्थ नव्हता घरी तेव्हा मी पटापट आवरून घेत होते, पण तो आला आणि हा कारभार केला। काय केलास ते तू? हां काय केलं? सगळं डाळ सांडवली सगळी है ना? तू बस जा, ड्रॉइंग करचा, उठ जा, तू ड्रॉइंग करचा। नको थांब, तर कचऱ्याचं भरू नको तसं, थांब। आता किचन झालेलं आहे साफ करून, लादी पण पुसलेली आहे। आता समतला जेवायला देते। आता काय बनवतोय? ऑमलेट। समतला हवा आहे ऑमलेट, आणि आता मी ऑमलेट बनवतोय। मी पण आता खूप थकले, प्रेग्नन्सीच्या 3rd ट्रायमेस्टरमध्ये एवढं काम करणं खरंच खूप अवघड जाते, सारखं उठ बस करणं। काय करावं? हां ते बनवते ऑमलेट, बनवते ना, काढू नका आता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा। आता बाय बाय।